थँक्यू सो मच. प्रबुद्ध कांबळे यांचा आवाज आज संपूर्ण दिवसामध्ये आपण ऐकलेला आहे आणि त्यांचा इथे आपण सन्मान करूया. प्रकाश कदम साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण हा त्यांचा इथे सन्मान करूया. धावसंख्या आहे 1. यावीस बिगिट क्षेत्ररक्षक आहे त्यांच्या वाक्याच्या बाहेर, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, चौकार. धावसंख्या आहे 5. पुन्हा एकदा ऑन साइडला लॉफ करतायत, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. मच प्रबुद्ध कांबळे यांचे इथे आपण सन्मान करूया. प्रकाश कदम साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा विशेष सन्मान करूया आणि सुधीर गुरव साहेब देखील आहेत. या दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण हा विशेष सन्मान करूया, ज्यांचा आवाज आपण ऐकला. व्हॉइस ऑफ वांगणी अत्यंत टॅलेंटेड समालोचक आहेत आणि त्यांच्यासाठी स्पेशल मोमेंटो देखील आहे. प्रबुद्ध कांबळे यांचा इथे आपण सन्मान करतोय. दर्जेदार समालोचन आजच्या या संपूर्ण दिवसामध्ये आपण ऐकलेलं आहे. मायेची, प्रेमाची, आपुलकीची उबदार शॉल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण मोमेंटो. मिस टायमिंग आणि हा झेल पकडलेला आहे, फलंदाज झाले बाद, विकेटचं बदन. पकडलेला आहे डीप मध्ये. ऑन साइडला बिग हिट, बाउंड्री लाईनच्या बाहेर, 1 बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार. धावसंख्या आहे 16. दमदार सुरुवात या मॅच मध्ये झाली आहे. सेकंड सेमीफायनल जय शिवराय स्पोर्ट्स हिंगाणेवाडी आणि त्यांना फाईट करतोय. ऑन साइडला बिग हिट, चौकार. षटकारांची आतिषबाजी सुरू आहे, सीमा पार, षटकार.
धावसंख्या आहे 22. ऑन साइडला पिकअप स्ट्रोक, सीमारेषेच्या बाहेर षटकार. सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न. लाईन चांगली आहे, लेन चांगली आहे. डॉट बॉल येतोय. 28 धावा धावफलकावरती आहेत आणि वैयक्तिक 27 धावा विकासच्या आहेत. 3 षटकांचा सामना. ऑन साइडला पुन्हा एकदा लॉफ करतायत. सीमारेषेच्या बाहेर षटकार. विकासच्या बॅट मधून झकास बॅटिंग. फुल टॉस चेंडू आहे. ड्राईव्ह करतायत. सॉफ्ट हँडने खेळतायत. कव्हर ड्राईव्हचा फटका. एक धाव झाली कंप्लीट. मिळतील या चेंडूवरती एकूण धावा 2 आणि धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 36. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 36. इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये फिल्डर आहेत. वाईडिश लॉंग ऑफला हा चेंडू फील्ड होते. त्याच्यावरती मिळते एक धाव. गोलंदाज या अंतिम षटकामध्ये संजय आहेत. हॅलो, माननीय लक्ष्मण पानकर आणि सुरेश पानकर यांचं हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. त्यांच्या आदरणीय लक्ष्मणजी पानकर साहेब आणि सुरेशजी पानकर आणि लक्ष्मण पानकर साहेबांचे इथे आगमन होते. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. स्वयंभू महादेव चषकामध्ये अंतिम टप्प्यामध्ये स्पर्धा आहे. सेमीफायनलचा हा सामना. इथून जो संघ जिंकेल तो संघ अंतिम फेरीमध्ये प्रवेश करेल आणि फाईट करेल केसीएस गेलवडे या टीम समोर, ज्या संघाने अंतिम चेंडू वरती सामना जिंकला. 38 धावा. स्ट्राईक इनला बॅट्समन विकास. 36 वरती तो बॅटिंग करतोय. अंतिम षटक संजय यांचं. अजूनही षटकातील 4 चेंडू शिल्लक. यावेळी चांगला चेंडू. सुरेख गोलंदाजी करतायत संजय. आलाय हा डॉट बॉल. स्ट्राईक एंडला बॅट्समन विकास, ज्याने 12 चेंडू आणि 36 धावा बनवलेत. 300च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग केली आहे या मॅच मध्ये. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा वाईट बॉलचा येतोय. मिळते अवांतर धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 39. अजूनही षटकातील 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. फुल टॉस चेंडूवरती फुल टोल वसूल केलाय. मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर षटकार.
धावसंख्या 45. तेरा चेंडू 42 वरती बॅटिंग करतोय विकास. अजून 6 धावा ऍड करूया. विकासची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या. 14 चेंडू आणि नाबाद. 48 वरती बॅटिंग करतोय. 2 धावा दूर आहे अर्धशतकापासून आणि चेंडू शिल्लक आहे 1. एक चेंडू शिल्लक आहे आणि शेवटच्या बॉलवरती विकेट. 48 धावांची विस्फोटक इनिंग साकारली आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 51. त्यामध्ये 48 धावा आहेत विकासच्या आणि 52 धावांचं टार्गेट या सामन्यामध्ये केंबुर्नेवाडी या टीम समोर. स्ट्राइक केला बॅट्समन विश्वास. विश्वास आणि विजय ही जोडी आहे. 52 धाव बनवायचे आहेत. गोलंदाज विक्रम. पहिला चेंडू मिस टायमिंग. झेलची शक्यता असेल. 2-2 फिल्डर आलेत. झेल कोण पकडेल? एकाने सोडलाय आणि दुसऱ्याने पकडलेला आहे. रिले झेल. फलंदाज झालाय फेल. विकेटचं बदन. विश्वास बॅक टू द पवेलियन. ऑन साइडला पिकअप स्ट्रोक श्रेयसने पाठवलाय. काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार.
धावसंख्या आहे 6. 52 धाव बनवायचे आहेत या मॅच मध्ये. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग. डाऊन दी बॉल फिल्डर झेल पकडलेला आहे. फलंदाज झाले बाद. विकेटचं बटन लागतोय अजून एक. संजय नवीन फलंदाज. स्विंग या मिस. डॉट बॉल येतोय. चांगलं कमबॅक गोलंदाज विक्रम करतायत या षटकामध्ये. धावसंख्या आहे 2/6. 52 धाव बनवायचे आहेत या मॅच मध्ये हा सामना जिंकण्यासाठी. फुलर लेनचा चेंडू आहे. ड्राईव्ह करतात. गॅप मधून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. दुखापत झाली आहे. बघायचंय आपण. धावसंख्या 10. एक चेंडू शिल्लक. 13 चेंडू शिल्लक आहेत. 42 धावा अजूनही बनवायच्या आहेत केंबुर्नेवाडी या संघाला या सामन्यामध्ये. बॅटची गडा आहे. फाईन लेग आतमध्ये आहे. फाईन लेगच्या वरून सीमा पार. चौकार येतोय शेवटच्या बॉलवरती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 14. 12 चेंडू शिल्लक. बनवायच्या धावा या मॅच मध्ये 38. मिस टायमिंग. जवळपास फिल्डर नाहीयेत. एक धाव झाली पूर्ण. दुसरीचा प्रयत्न सुरू आहे. दुसरी धाव देखील पूर्ण होते. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 16 धावा. पिकअप स्ट्रोक. पुल करतायत डीप मध्ये फिल्डर. डाईव्ह लगावून झेल घेण्याचा प्रयत्न होता आणि त्याच्यावरती मिळतील या धावा. एकूण 2. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 18 धावा धावफलकावरती आहेत. 34 धावांची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. 10 चेंडू शिल्लक. मिस टायमिंग आहे. लॉंग ऑनला उत्तम आहेत. एक धाव झाली पूर्ण. दुसरीचा प्रयत्न. दुसरी धाव देखील पूर्ण होते. बॅकअप साठी फिल्डर येतील तोपर्यंत धावा 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 मिळणार आहेत. 3 धाव पूर्ण. चौथीचा प्रयत्न आणि चौथी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. जिथे 2च धाव होत्या तिथे मात्र मिळतील या चेंडूवरती. एकूण धावा 4 आणि धावसंख्या आहे 22. चेंडू शिल्लक आहेत 9. धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये 30.
पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर थोडेसे दूर आहेत. एक धाव झाली पूर्ण, दुसरी धाव देखील पूर्ण होते आणि 2च धावा मिळतील या चेंडूवरती. धावसंख्या आहे 24. जिंकण्यासाठी अजूनही धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये 28. चेंडू शिल्लक आहेत 8. हे 2 चेंडू फार महत्वाचे असतील या षटकामधील. एखादा मोठा फटका अपेक्षित आहे. जर एखादा मोठा फटका आला तर नक्कीच या मॅच मध्ये वापसी होईल केंबुर्नेवाडी या संघाची, ज्या संघाने 3 चेंडू 16 धावा चेस केलेले आहेत. सलग 3 षटकार लगावले होते विजयने. तोच विजय आपण पाहतोय स्ट्राइक एंडला आहे. हाफ ट्रॅकर पुल करतायत. एलिव्हेशन नाहीये डीप मध्ये फिल्डर आणि तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये हा झेल सोडलेला आहे. एक रन शॉट आहे त्यामुळे एकच धाव मिळेल या चेंडूवरती. धावसंख्या 25. अजूनही 27 धावा बनवायच्या आहेत. 7 चेंडू शिल्लक. 27 ची गरज या सामन्यामध्ये. पुन्हा एकदा मिस टायमिंग, झेलची शक्यता असेल आणि हा झेल पकडलेला आहे. फलंदाज झालाय बाद. विजय बॅक टू द पविलियन. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 25. 6 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे या मॅच मध्ये केंबुर्नेवाडी या संघाला. क्या बात है. अप्रतिम संगीत सादर करतायत आमचे डीजे मास्टर विजय. सुप्रसिद्ध डीजे ऑपरेटर आहेत. 27 धावा अजूनही बनवायच्या आहेत. गोलंदाज विकास. मिस टायमिंग. उत्तम आणि उत्तमने हा उत्तम झेल पकडलेला आहे. फलंदाज झाले बाद. विकास येत आहेत. 5 चेंडू आणि 27 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. ड्राईव्ह करतायत डीप मध्ये. पुन्हा एकदा लॉंग ऑनला फिल्डर आहेत त्याच्यावरती मिळते 1 धाव. आता मात्र एकतर्फी सामना आपण पाहू शकाल कारण की 4 चेंडू 26 ची गरज. जरी 4 षटकार आले तरी देखील सामने जिंकू शकत नाहीयेत. एखादा चमत्कारच या मॅच मध्ये कमबॅक करेल केंबुर्नेवाडी संघ. पुल करतायत. प्रॉपर टायमिंग. सीमा रेषेच्या बाहेर षटकार. तीन चेंडू आणि 20 धावा अजूनही बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. पुन्हा एकदा लॉफ करतायत. पुन्हा एकदा सीमा रेषेच्या बाहेर षटकार. सोमा 2 चेंडू आणि 14 ची गरज. एखादा वाईट बॉल एखादा नो बॉल या मॅच मध्ये मजा येईल. अप्रतिम बॅटिंग सुरू आहे. अक्षय फुल टॉस. डीप मध्ये लॉंग ऑनला फिल्डर आहेत. 1 धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. 1 चेंडू शिल्लक. 12 ची गरज. एक लीगल चेंडू सामना फिनिश होईल.
एक रन शॉट देखील आहे, त्यामुळे एक चेंडू आणि 13 धावा बनवायच्या आहेत. पुल करतायत, क्षेत्ररक्षक आहेत. शेवटच्या बॉलवरती येतो हा चौकार आणि सामना जिंकलेला आहे जय शिवराय स्पोर्ट्स हिंगाणेवाडी या टीमने. आणि अंतिम सामना असेल स्वयंभू महादेव चषकामधील KCS गेलवडे आणि त्यांना फाईट करेल